सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचा रेकॉर्ड मोडलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी। बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणामधून सुनेत्रा पवारांनी आता अजित पवारांचा रेकॉर्ड सुद्धा मोडलेला आहे आणि याच आकडेवारीकडे सगळ्यांचं लक्ष होतं। 2024 मधला जो मतांचा आकडा होता त्याला पार करत सुनेत्रा पवारांनी हा अजित पवारांचा रेकॉर्ड आता मोडलेला आहे। 13व्या फेरीअखेर 1,12,268 मतं मिळालेली आहेत। 13वी फेरी आता झाली आहे आणि अजित पवारांचा रेकॉर्ड सुनेत्रा पवार यांनी मोडलाय। 1,01,000 मतांचा हा रेकॉर्ड होता 2024 मध्ये अजित पवारांच्या नावावर आणि हा रेकॉर्ड आता सुनेत्रा पवार यांनी मोडलेला आहे। आपण पाहिलं बारामतीच्या प्रचार सभांमध्ये सुनेत्रा पवार हे सांगत होत्या की श्रद्धांजलीपर अजितदादांना आपण मत द्यावं, अशा प्रकारे त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं होतं आणि श्रद्धांजली रूपी हे मतदान झालेलं आपण पाहतोय आणि त्याचाच हा परिणाम आहे। सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांचा रेकॉर्ड मोडलेला आहे। खरं तर अगदी अपेक्षित होतं की सुनेत्रा पवार यांचा हा विजय होणारच, अर्थातच तो फक्त किती मताधिक्य त्यांना मिळतं आहे याकडे लक्ष लागलेलं होतं आणि 2024 मधला जो अजितदादांचा रेकॉर्ड होता मतांचा, तो रेकॉर्ड आता सुनेत्रा पवार यांनी मोडलेला आहे। उपमुख्यमंत्री पदावर विराजमान असलेल्या सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये यावेळी होत्या आणि अजित पवारांचा रेकॉर्डही त्यांनी मोडला आणि याच आकड्याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं की किती मताधिक्य सुनेत्रा पवार यांना मिळणार, किती मतं त्यांना मिळणार। भले 58% इतकंच मतदान जरी झालेलं असलं तरी सुद्धा सुनेत्रा पवार यांच्या पारड्यामध्ये अधिकाधिक मतदान झालेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि 13वी फेरी आता झालेली आहे। काही वेळामध्ये इथलं चित्र स्पष्ट होणार आहे आणि 2024 मधला 1,01,000 अजित पवारांना ही जी मतं मिळाली होती त्याचा रेकॉर्ड आता सुनेत्रा पवार यांनी ब्रेक केलेला आहे।